मंत्री प्रताप सरनाईक बोलतात, थेट जाऊया। हे जरी पकडलं की 25 ते 30% त्यातील मराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील तरी सुमारे 6 लाख अजूनही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक हे महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालवत आहेत। त्यामध्ये एमएमआर क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत, कारण एमएमआर क्षेत्रामध्ये ऑटो रिक्षा परवाने 4,24,304 आजपर्यंत दिले गेलेले आहेत आणि टॅक्सी परवाने 38,083 दिलेले आहेत, म्हणजे 4,62,357 हे परवाने दिले गेलेले आहेत। त्यामुळे 1,65,000 वगळले तर जवळजवळ आम्ही जो अंदाज बांधलेला आहे 6 लाख अजूनही अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी आमच्या ह्या अभियानाचा फायदा घेतलेला नाही। भविष्यामध्ये ठीक आहे, त्यांनी तो फायदा घ्यावा, कारण हे अभियान पूर्णतः पुढे चालू ठेवण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने केलेला आहे आणि परिवहन खातं त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार आहे। परंतु परिवहन खात्याची ही जबाबदारी नाही की मराठी शिकवावं। मानवतेच्या दृष्टिकोनातून जे काही आमचे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना 105 दिवसाचा आम्ही हा 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंतचा कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी व्हावं असं त्यांना आवाहन केलं होतं। मी त्या 1,65,000 रिक्षा टॅक्सी चालकांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। परंतु परिवहन विभागाला मात्र उद्याच्या बैठकीनंतर कारवाई ही करावीच लागेल आणि त्यामुळे कारवाई कशी करायची, कुठल्या पद्धतीने करायची, 12 ऑगस्ट 2026चा जो नियम आहे त्या नियमानुसार ती कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं पूर्णपणे आम्ही 6 महिन्याचा मास्टर प्लॅन उद्या बनवणार आहोत आणि त्या मास्टर प्लॅनमध्ये जे काही त्यामध्ये कायद्याच्या कक्षेमध्ये येतील तशा पद्धतीची कारवाई करण्याचा सुतोवाच आम्ही आमच्या सर्व अधिकाऱ्यांना उद्यापासून देणार आहोत। नवीन येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना प्रशिक्षणाचं 3 महिने कालावधीत कशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जाईल? नाही, प्रशिक्षण आमच्या वतीनं देण्याचं जे अभियान होतं ते पूर्णतः काल त्याचा समारोप झालेला आहे। आरटीओ डिपार्टमेंटचं काम कायद्याच्या कक्षेमध्ये बसून ज्याला कायद्याच्या कक्षेमध्ये प्रमाणपत्र म्हणजे लायसन्स, बॅच किंवा परमिट दिलं गेलेलं आहे त्याच्या पद्धतीनं तो चालवतो का, गाडी योग्य चालवतो का, त्याच्याविषयी काही तक्रारी आहे का, त्याने दिलेलं लायसन्स वैध आहे की अवैध आहे, त्याचबरोबर मराठी भाषा त्याला प्रवाशांशी संवाद साधताना येते का, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आरटीओ डिपार्टमेंटचं ते काम आहे, आरटीओचे अधिकारी ते काम करतील आणि त्यामुळे आम्ही काही आता कोणाला मराठी भाषा शिकवायला डिपार्टमेंटच्या वतीनं जाणार नाही, परंतु मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं अभियान चालू केलेलं आहे त्या अभियानाला निश्चितपणे आम्ही सहकार्य करू। जे मराठी शिकले नाही, ज्यांना मराठी येत नाही अशा चालकांवरती काय कारवाई करणार? तो कायदा आहे म्हणून सांगितलं ना, कायद्यामध्ये बदल करून 12 ऑगस्ट 2026 रोजीचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात आलेली आहे की आमच्या विभागामध्ये तपासणी केल्यानंतर त्याला जर मराठी भाषा येत नसेल, जुजबी मराठीचं ज्ञान जर त्याला येत नसेल तर त्याला 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल। 1 महिन्याची नोटीस दिल्यानंतर शेवटच्या दिवसापर्यंत जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही तर त्याला आम्ही त्याचं जे लायसन्स आहे 3 महिने निलंबित करू। त्या 3 महिन्यामध्ये सुद्धा जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही, जुजबी मराठी भाषा प्रवाशांशी त्याला बोलता आली नाही तर त्याचं लायसन्स जे आहे ते पूर्णतः रद्द करण्यात येईल आणि त्याचबरोबर जर परमिट दिलं गेलं असेल किंवा तो परमिट होल्डर असेल तो जेव्हा आमच्याकडे रिन्यू करायला येईल तेव्हाही त्याला जर मराठीचं ज्ञान नसेल तर त्याचं परमिटही रद्द करण्यात येईल। या संदर्भातली काही कारवाई तपासणी सुरू होणार आहे? उद्या या संदर्भात बैठकीचं आम्ही आयोजन केलेलं आहे। बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि 6 महिन्याचा एक कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबवून घेऊ, कारण शेवटी मोठ्या प्रमाणात ती संख्या आहे। मी म्हणालो की 9,78,541 वैध परवाने आम्ही दिलेले आणि आमच्याकडे जी काही मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त झालेले जे काही विद्यार्थी म्हणजे आम्ही आमच्या अभियानामध्ये सहभाग नोंदवला ते 1,65,600 आहे। त्यामुळे ही संख्या मोठी आहे आणि संख्या मोठी असल्याकारणानं तशा पद्धतीचं पुढे कसं जायचं, मराठी भाषा येत असेल तर खूप आनंद आहे, मराठी भाषिक असतील तर खूप आनंद आहे, परंतु महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रात धंदा करायचा असेल आणि कुणाची जर मगरुरी असेल किंवा कुणी जर मुजोर असेल तर त्याच्यावर परिवहन विभागाच्या माध्यमातून कारवाई करणं हे अटळ आहे आणि त्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत राहून
कारवाई करण्याच्या सूचना उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना देणार आहोत. तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी अनिवार्य आहे आणि उद्यापासून या सगळ्या संदर्भात कारवाई अटळ आहे असा इशारा सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे. तपासणीत साधारण मराठी बोलता न आल्यास नोटीस दिली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलंय.